व्हायचा. या पुढील सामना असेल अंबेरपाडा वर्सेस कोमल टेकडी. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण इन ऍक्शन मध्ये लगेच यायचंय, सामना सुरू करायचा आहे. पंचांना देखील विनंती, आपण देखील लगेच त्वरा करायची आहे. कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे. इवन पेनल्टी बसेल याची देखील दखल घ्या. बघा अंबेरपाडा संघात संगणक आपला 12वी 12th मॅन कंपल्सरी ड्रेस कोड मध्ये नाहीये. तर सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना अंबेरपाडा आणि त्यांना फाईट करेल कोंबल टेकडी या दोन संघादरम्यान. सलामी जोडी आपण पाहू शकाल सचिन आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय तर पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा. बघा अप्रतिम सामना पाहायला मिळाला. विचार केला गेला खैरवाडी संघाने जबरदस्त विजय साकार केला गेला. अवघ्या 37 धावा डिफेन्स केल्या आणि गोलंदाजी जोरावरती मात्र सामना जिंकला गेला आणि सरळ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला गेला. लकी ड्रॉ मिळाला गेला. आपण पाहतो या स्पर्धेचा विचार केला गेला 10 संघ प्रत्येक रात्रीमध्ये आपलं नशीब आजमावतील आणि पहिला सामना जो जिंकेल त्या संघाला लकी ड्रॉ, अन्यथा जर का विचार केला गेला तिसऱ्या फेरीमध्ये सरळ दाखल केले जाते. आपण पाहतोय आणि वागेश्वर खैरवाडी संघ सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला गेला. अभिनंदन. हरलग वाजापूर संघ जबरदस्त खेळ दाखवला, मात्र कमालीची गोलंदाजी राहिली गेली आणि गोलंदाजी जोरावरती सामना जिंकला गेला खैरवाडी टीमना. मात्र मैदानामध्ये सामना रंगला जाईल. आपण पाहतोय कोंबल टेकडी आणि त्यांच्या अगेन्स्ट अंबेरपाडा या दोन संघादरम्यान. तर पहिला चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र दुसऱ्या चेंडूवरती गणागती प्रहार आपण पाहू शकाल. जबरदस्त फटका सर्कल रिंगणचं तोडलं गेलंय आणि चेंडू झाली सीमा पार. 4 धावांसाठी हा ठोकला पहिला दमदार. जबरदस्त सुरुवात करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाज अक्षय जोशी जबरदस्त 3 चेंडूचा सामना केलाय आणि 10 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून. आपण पाहतोय पहिला चेंडू जरूर गोलंदाज नावावरती राहिला. आपण पाहतोय गोलंदाज काशीनाथ कांबडी गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पॉवर सर्कलचं थोडंसं का होईना मात्र महागडी गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. मात्र कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील हा अंबेरपाडा संघ खूप लांबवरचा प्रवास करून वेळेवरती दाखल झाला. मात्र विचार केला गेला कंपल्सरी ड्रेस कोड आणि त्या कारणास्तव मात्र 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलं मैदानामध्ये. मात्र या 2 धावा अंतिम क्षणाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कितपत महागात पडतील आपण पाहू शकाल. कारण क्रिकेट म्हटला तर क्रिकेटमध्ये एका धावेला फार मोठी किंमत दिली जाते मैदानामध्ये. आपण पाहतोय कारण पहिला सामना जबरदस्त पाहायला मिळाला वागेश्वर खैरवाडी आणि चेरोबा वाजापूर या दोन संघादरम्यान. जबरदस्त 37 धावा डिफेन्स केल्या आपण पाहतोय खैरवाडी टीमच्या माध्यमातून आणि सामना जिंकला गेला आपण पाहतोय. आणि तेवढा सुंदर सामना मैदानामध्ये रंगला जातो आपण पाहू शकाल. एका बाजूला अंबेरपाडा आणि त्यांना फाईट करत असताना कोंबल टेकडी या दोन संघादरम्यान. एक पनवेल विभागातील आणि एक कर्जत विभागातील हे दोन संघ पहिल्यांदाच आमने सामने मैदानामध्ये आणि तेवढाच चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळाला आपण पाहतोय.
प्रथम नाणेफेकी जरूर जिंकली होती आंबेरपाडा संघानं आणि धाडसी निर्णय आणि तेवढी चांगली सुरुवात करत असताना मैदानामध्ये कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. अप्रतिम फटका ऑन साईडला मात्र या भरपूर मोठे आपण पाहू शकाल, मात्र प्रयत्न तेवढे सुंदर आणि तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा पळून काढल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानामध्ये सादर केली जाते. फलंदाज अक्षय जोशीचा विचार केला गेला. अद्यापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. पहिला डॉट आणि त्यानंतर चौकार षटकार आणि त्यानंतर या 2 धावा, तब्बल 12 धावेचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथून कमबॅक करावं लागेल. काशीनाथ कांबळे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहू शकाल. अप्रतिम कमबॅक करणं फार महत्वाचं होतं, कारण सुरुवातीच्या चेंडूवरती मात्र थोडासा मार बसला होता आणि तिथून मात्र चांगलं कमबॅक करत असताना मात्र अद्यापही या षटकातील अंतिम चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. गोलंदाज काशीनाथ कांबळेला पाहतोय. अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल. चेंडू पाहावं लागेल. चेंडू झाली सीमा पार. बिग हिट, षटकार. केली आपण पाहतोय. एकट्याने 6 चेंडूचा सामना केला. तब्बल 18 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. आणि पॉवर सर्कल मध्ये कशा रीतीने बॅटिंग करायची याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये सादर केलं. फलंदाज अक्षय जोशीनं आपण पाहतोय. 2 षटकार, 1 चौकाराच्या सायना आणि दुहेरीच्या सायना चांगली धावसंख्या तब्बल 18 धावा धावपुस्तकावरती लागले गेले आपण पाहतो मैदानामध्ये. इथून कमबॅकिंग षटक हाताळणं फार महत्वाचं राहील, कारण कोंबल टेकडी संघाचा विचार केला गेला. पूर्ण टीम मात्र यंगस्टर असेल आपण पाहू शकाल. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. मात्र स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज सचिन लांगीला पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. अद्यापर्यंत सुरुवात चांगली केली आपण पाहतो. फलंदाज विचार केला गेला अक्षय जोशीच्या माध्यमातून 6 चेंडूचा सामना केला. तब्बल 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला गेल्या आपण पाहतो मैदानामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतो. साईनाथ शेंडे या गोलंदाजाचा वापर केला जातोय. कमबॅकिंग षटक फार महत्वाचं राहील. एखादा ब्रेक थ्रो जर का निर्माण केला तर नक्कीच वापसी केली जाईल आपण पाहतोय कोंबल टेकडी टीमच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल कितपत चांगली गोलंदाजी केलेल्या मैदानामध्ये हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील, कारण समोर फलंदाज अद्यापर्यंत पहिल्या चेंडूत सामना करेल आपण पाहतोय. सचिन लांगी हा फलंदाज आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा बघा. विनंती असेल पंचांना, विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा जास्त टाइम घेऊ देऊ नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या एसटीकडून गोलंदाजी करेल आपण पाहतोय. अतिशय वेगवान चेंडू मात्र अपील पाहायला मिळाले. पंचांचं फिंगर अप झाला गेलाय आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना आंबेरपाडा टीमला 18 या धावसंख्येवरती. करणं फार महत्वाचं होतं आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फलंदाजाचा विचार केला गेला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही. यष्ट्यांच्या मधोमध पायचीच्या स्वरूपात सापडला गेला आणि पहिला धक्का आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती लागला गेला. सचिनला मात्र मैदान सोडावं लागलं आपण पाहतोय 18 या धावसंख्येवरती. इनिंग नंबर 3 साठी मैदानामध्ये एंटर झाला फलंदाज आपण पाहतोय अमर लांगी. एक चांगला खेळाडू आपण पाहू शकाल. आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून सातत्यानं एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं. मात्र आज कशा रीतीने खेळ केला जाईल या धामणी नगरीमध्ये आपण पाहू शकाल. तेवढी चांगली स्पर्धा आणि तेवढं चांगलं आयोजन आपण पाहतोय. मात्र मैदानामध्ये अप्रतिम सामना रंगला जातोय. एका बाजूला आंबेरपाडा आणि त्यांना फाईट करत असताना कोंबल टेकडी या दोन संघादरम्यान. पुढचा चेंडू अतिशय भन्नाट वेग आपण पाहतोय. पंच आम्हाला इशारा करतील अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. या सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली अद्यापर्यंत. मात्र चांगली धावसंख्या जरूर पाहतोय, कारण पहिला सामना आपण पाहायला गेला लो स्कोरिंग सामना होता. मात्र गोलंदाजी काय असते हे दाखवून दिलं वागेश्वर खैरवाडी टीमनं आणि अवघ्या 37 धावा डिफेन्स केला मैदानामध्ये आणि जबरदस्त विजय संपादित केला. मात्र इथून पाहावं लागेल कशा रीतीने खेळ केला जाईल मैदानामध्ये.
पुढचा चेंडू कमालीचा ऑन ड्राईव्हला मात्र तेवढा सुंदर फटका आपण पाहतोय. थोडस मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एकेरीला मात्र मैदानामध्ये दुहेरीमध्ये कन्वर्ट केला गेला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धाबीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा धावपुस्तकावरती लागले गेले अद्यापपर्यंत. चांगली धावसंख्या जरूर बनवली, मात्र इथून कमबॅकिंग षटक हाताळणं फार महत्वाचं राहील आपण पाहतोय अद्यापपर्यंत. कारण 4 षटकांचा सामना पाहतोय मैदानामध्ये. या 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये जेवढी चांगली गोलंदाजी कराल तेवढी उत्तरार्धामध्ये पोषक फलंदाजी आपल्यासाठी महत्वाची राहील मैदानामध्ये. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू आपण पाहू शकाल. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पैकी केला गेला यॉर्कर चेंडू मैदानामध्ये फेकला जातोय आणि डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये एक डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून देईल कोंबल टेकडी संघाला आपण पाहू शकाल. अद्यापर्यंत चांगली धावसंख्या जरूर बनवली आहे, कारण 21 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या आणि त्यानंतर अप्रतिम कमबॅक करून देत असताना गोलंदाज आपण पाहतोय साईनाथ शेंडे या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. यंगस्टर असेल कोंबल टेकडी संघाचा, मात्र तेवढी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा असणारी गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. समोर फलंदाज अमर लांगीला आपण पाहतोय. उल्लेख जरूर केला होता, मात्र अद्यापर्यंत शांत ठेवलंय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका आपण पाहू शकाल. 20 स्टेप मध्ये फटका आपण पाहतोय. गॅप भरपूर मोठी, चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. पाहतोय अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या 25 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होती. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर सुद्धा अप्रतिम आक्रमण पाहायला मिळतं अमर लांगी ऑन स्ट्राईक वरती आणि त्याला साथ देत असताना फलंदाज अक्षय जोशीला पाहतोय. ज्या अक्षय जोशीनं 6 चेंडू मागे तब्बल 18 धावा कुठल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. अद्यापही नो स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. मात्र चांगली सुरुवात, मात्र इथून वापसी करावी लागेल, कारण अद्यापर्यंत चांगली बॅटिंग पाहायला मिळते आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. कारण दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आले गेले. दोन्ही संघांना मात्र पुन्हा एकदा कमालीचा फटका स्वीट चीट केला गेला आणि तेवढा स्वीट फटका आपण पाहू शकाल 4 धाब्यांसाठी. मात्र निर्णय येणं बाकी राहील. चेंडू जाईल सीमापार. 6 धाब्यांसाठी षटकार. मात्र इथून एखादा ब्रेक तो निर्माण करावा लागेल जर का वापसी करायची असेल कोंबल टेकडी संघाला. पुन्हा एकदा मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न अपील केली जाते. बरोबर एस्टांच्या मधोमध सापडला गेलाय आणि दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना आंबेरपाडा टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 31 धावा. अतिशय चांगली धावसंख्या आपण पाहतोय. गेला 5 चेंडू आणि तब्बल 12 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. अद्यापर्यंत आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती भरत सांभरे हा गोलंदाज आपण पाहतोय. कमबॅक करणं फार महत्वाचं राहील, कारण अद्यापर्यंत चांगली धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 31 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. मात्र इथून जर का चांगली वापसी दाखवली तर नक्कीच 40च्या आसपास जर का रोखलं तर नक्कीच चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र सांगितलं होतं नाणेफेकी संपन्न करत्या वेळेस 40+ धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तेच मैदानामध्ये चित्र करत असताना आपण पाहतोय आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. अतिशय वेगवान चेंडू मात्र पाहावं लागेल. अपील भरपूर पाहायला मिळाले. पंचांनी मात्र
इशारा दिला आणि तिसरा धक्का लागेल मैदानाच्या बाहेर आंबेरपाडा टीमला. बोलबाला राहिला आंबेरपाडा टीमचा आणि इथून मात्र तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र चांगली वापसी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज भरत सांबरे हा गोलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज ऑनर स्ट्राईकवरती पाहू शकाल कुमार कोकाटेला पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल कारण सुरुवातीचे फलंदाज मात्र बाद झालेत. मात्र इथून मधल्या फळीच्या फलंदाजांना डाव सावरावा लागेल. अतिशय वेगवान चेंडू बॅटची इनसाइड एज सेकंड स्लिप मध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानामध्ये कंप्लीट केले गेले. या सिंगलच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 32 धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण सुरुवातीच्या षटकाचा विचार केला गेला पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि इथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय भरत सांबरेला पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना. मात्र इथून डबल सिंगलला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाज विचार केला गेला 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या फलंदाजांनी जरूर सुरुवात चांगली करून दिली. मात्र आता मधल्या फळीच्या फलंदाजांना पूर्णपणे डाव सावरावा लागेल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. मात्र मैदानामध्ये डॉट चेंडू सांगता कमालीची गोलंदाजी सादर केली जाते गोलंदाज भरतच्या माध्यमातून कारण तिसरं षटक अप्रतिम अद्यापर्यंत राहिल्या गेले. 3 चेंडू फेकी केले त्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि त्यामध्ये 1 सफलता प्राप्त. अप्रतिम कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली भरत सांबरेच्या माध्यमातून कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये खूप मार बसला होता कोमल टेकडी संघाच्या गोलंदाजाला आपण पाहतोय. मात्र इथून चांगली वापसी केली जाते. मात्र समोर फलंदाज आपण पाहू शकाल संकेत कोकाटे अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त फटका आपण पाहू शकाल. लॉंग लेग रिजन मधून चेंडूची उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र दुसरीचा प्रयत्न थोडीशी खराब फेकी आणि तोपर्यंत मात्र मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धाबीने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 34 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत आपण पाहू शकाल कारण 4 षटकांची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि या 4 षटकामध्ये जर का 40 ते 45 धावांच्या आतमध्ये रोखलं तर नक्कीच चांगलं कमबॅक पाहायला मिळेल कारण 2 षटकाचा जर का विचार केला गेला पूर्णपणे दबदबा दाखल होता आपण पाहतोय आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. मात्र तिथून अप्रतिम गोलंदाजी केली गेली. भरत सांबरेचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मात्र इथून पुढचा चेंडू या षटकातील जर का विचार केला गेला 5वा चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. अतिशय सुंदर चेंडू वारंवार ब्लॉकरला चेंडू फेकले जातात आणि तोपर्यंत मात्र 1 सिंगल धाव थोडंसं खराब क्षेत्ररक्षण कॉलिंग पाहावी लागेल मैदानामध्ये. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय पुढे जात असताना 36 धावा 3 गडी बाद असताना आंबेरपाडा टीमची धावसंख्या आपण पाहतोय. अतिशय चांगली धावसंख्या जरूर बनवले. मात्र इथून तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. या त्या कारणास्तव थोडंसं का होईना बॅकफुटला आपण पाहतोय कोंबल टेकडी संघाला. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. अपील जरूर पाहायला मिळाले. अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी आणि तोपर्यंत 1 सिंगल धाव. तिसरं षटक समाप्तीचा इशारा आलाय आपण पाहतोय. तीन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. कमबॅकिंग षटक पाहायला मिळालं भरत सांबरेच्या माध्यमातून अप्रतिम आपण पाहतोय. बघा यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोदानी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल शिवनसई. दोन्ही संघांसाठी मात्र विनंती असेल टॉस साठी मात्र रिपोर्ट करायचा आहे. ही इनिंग समाप्त होण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित दाखवायचे दोन्ही संघाला विनंती असेल. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन डुमणे अतिशय भन्नाट वेगाने चेंडू आपण पाहू शकाल. एक्स्ट्रा कव्हरला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण उमेशच्या माध्यमातून
टिपला जातोय झेल आणि संपेल फलंदाज आपण पाहतोय. संकेतचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये. चौथा धक्का लागेल आंबेरपाडा टीमला. चला दोघांनी संघाचा संगणक आणि शिवनसई संघाचा संगणक बघा टॉस साठी रिपोर्ट करायचा विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रवी गवारी. आपण पाहतोय स्ट्राईक ऑनवरती पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता, तिथून मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आणि चौथ्या षटकाला सुद्धा तशी सुरुवात करत देत असताना गोलंदाज सचिन डुमलेला आपण पाहतोय. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये आपण पाहू शकाल. आणि डॉट चेंडू सांगता सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं आंबेरपाडा टीमला, मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅक कसं असावं हे दाखवून दिलं अद्यापर्यंत कोंबल टेकडी संघाच्या गोलंदाजांना. मात्र अद्यापही पहिल्या पूर्वाचा जर का विचार केला गेला 4 चेंडूचा खेळ बाकी असेल मैदानामध्ये. पुन्हा एकदा मात्र भन्नाट वेग मात्र पंच आमच्याकडे वळतील. अवांतरच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 38 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत चांगला कमबॅक करत असताना आपण पाहतोय. मात्र इथून जर काही उर्वरित चेंडू चांगल्या रीतीने फेकले तर नक्की चांगली वापसी पाहायला मिळेल. पुढचा चेंडू आपण पाहू शकाल. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाहीये, लाईन खराब आणि अवांतरच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने मात्र संघाची टोटल धावसंख्या हळूहळू का होईना पुढे जात असताना 39 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्यात. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले फेकले होते गोलंदाज सचिन डोंबलेच्या माध्यमातून आणि त्यानंतरचे 2 चेंडू खराब फेकलेत. मात्र इथून कमबॅक करणं फार महत्वाचं राहील. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न हलक्याशा हाताने मात्र खेळून काढला जाते आपण पाहतोय. तोपर्यंत मात्र एकेरीला दुहेरीमध्ये अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. सर्कलच्या आतमध्ये मात्र 2 धावा पळून काढल्या गेल्यात, कारण तेवढी सुंदर रनिंग आपण पाहू शकाल. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ जुळलं गेलं आपण पाहतो मैदानामध्ये, कारण मोठे फटके येत नाही आणि त्या कारणास्तव डबल सिंगलला प्राधान्य दिलं जातं मैदानामध्ये. आणि या 2 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का विचार केला गेला तब्बल 41 धावसंख्या. चांगली धावसंख्या जरूर म्हणावी लागेल, कारण पहिलाच सामना लो स्कोरिंग झाला होता आणि चांगला सामना जिंकला खैरवाडी संघाने आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र अतिशय वेगवान चेंडू फेकला जातोय आणि इथून मात्र डॉट चेंडू सचिनच्या माध्यमातून. समोर फलंदाज विचार केला गेला रवी गवारीला मात्र चांगला खेळ करावा गेला. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील जर का विचार केला गेला 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, एखादा बिगिट चांगले टार्गेट सेट करून देईल आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क होत नाही, कारण प्रचंड वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर नियंत्रित असणारी गोलंदाजी सचिन डुमनेच्या माध्यमातून मैदानामध्ये सादर केली जाते. मैदानामध्ये अंतिम टार्गेट सेट बॉल फेकला जाईल गोलंदाज सचिन डुमनेच्या माध्यमातून. या चेंडूच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल किती धावांचे टार्गेट सेट केले जाईल आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र कमालीचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू खाली उमेशला मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र मिळतील 4 धावा. या 4 धावेने मात्र चांगले टार्गेट सेट केले गेले आपण पाहतोय. 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला. संघाची टोटल धावसंख्या 45 धावा आणि उत्तर अर्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज असेल तर त्या अगोदर दोघांनी संघात संघनायक आणि शिवनसई संघात संघनायक दोन्ही संघात संघनायक आले गेलेत. आयोजकांना विनंती असेल नाणेफेकी मात्र संपन्न करायची आपण पाहतोय. विजयी वार्ता
केला जाईल. मात्र आंबेरपाडा संघ तेवढाच ताकदीचा संघ पहिल्या षटकामध्ये जरूर आपण पाहतोय विचार केला गेला 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आपण पाहतोय कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून. मात्र इथून या 44 धावा कशा रीतीने डिफेन्स केल्या जातील का बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून चेस केले जातील हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं राहील. आपण पाहतोय मैदानामध्ये अप्रतिम सामना नक्कीच पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आपण पाहू शकाल. मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय साईब्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय सलामीची ओपनिंग ब्लास्ट जोडी आपण पाहतोय सचिन डुमणे आणि त्याच्या साथीला किसन कांबडी ही सलामी जोडी आपण पाहू शकाल. स्ट्राईक ऑनवरती सचिन डुमणे छोटा पॅक बडा धमाका कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून स्वतः संघाचा संघनायक नाणेफेकी साठी आला होता. मात्र जबरदस्त त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाजी आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये. मात्र इथून बॅटिंग कशा रीतीने केले जाईल मैदानामध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. पॉवर सर्कलचं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय सचिन लांगी. पहिलं षटक फार महत्वाचं राहील कारण प्रति षटकामध्ये 11च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. आपण पाहतोय 44 धावांचं टार्गेट सेट केलंय आपण पाहू शकाल मैदानामध्ये आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात होईल. उत्तर अर्धातील पहिला चेंडू मैदानामध्ये फेकला जाईल. अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता मात्र अपील जरूर पाहायला मिळाली. मात्र लाईन खराब लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच आम्हाला इशारा करतील अवंतरच्या स्वरूपात. तर डॉट चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय निश्चित स्वरूपात प्रचंड वेगवान चेंडू फेकला होता मात्र पंचांना थोडंसं का होईना शरीराला मात्र चेंडू आदळला होता आणि त्या कारणास्तव मात्र डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहू शकाल. पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला आपण पाहतोय गोलंदाज माध्यमातून. पुढचा चेंडू प्रचंड वेगाने फेकला होता. अपट्रॅकर जरूर होता मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये आणि डॉट चेंडू सांगता जरूर 44 धावांचं टार्गेट आपण पाहतोय आणि त्या टार्गेटला मात्र चांगली साजेद अशी गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू डॉट फेकले जातात. एक डॉट चेंडू मात्र मैदानामध्ये दबाव निर्माण करेल फलंदाजावरती. पुढचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन सरळ एस्टनवरती बॅट आदळले गेले आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी टीमला 0 या धावसंख्येवरती. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा टाइम वेस्ट जाणार नाही आपण पाहतो मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झाला आपण पाहतोय संजय उघडे हा फलंदाज स्ट्राईक ऑनवरती पाहू शकाल. सुरुवातीची गोलंदाजी अप्रतिम चांगली दाखवली आपण पाहतोय कारण पॉवर सर्कलचं षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये सादर करत असताना सचिन लांगीला आपण पाहतोय. पुढचा चेंडू अप्रतिम आपण पाहू शकाल. पंचांचं बोट आकाशाकडे बॅक टू बॅक दुसरा धक्का लागेल कोंबल टेकडी टीमला 0 या धावसंख्येवरती. कौतुक करावं तेवढं कमी असेल. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते आपण पाहतोय. गोलंदाज माध्यमातून अद्यापर्यंत 4 चेंडू फेकी केलेत 2 सफलता आणि अद्यापर्यंत मात्र खाताही खोलू दिलं नाही. बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी संघ मात्र थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला फेकला गेला आहे. इथून मात्र डबल सिंगलला प्राधान्य देणं फार महत्वाचं राहील. एखादी साजेदारी मैदानामध्ये रचावी लागेल तरच या धावांचा पाठलाग केला जाईल. मात्र पाहावं लागेल पुढचा चेंडू लोवर फुलटॉस कमालीचा फटका आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येणार तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव मैदानामध्ये कंप्लीट केली गेली आणि तोपर्यंत मात्र मैदानामध्ये एका जवळ समाधान मानलं जाईल. विचार केला गेला तब्बल 5 चेंडूचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय कोंबल टेकडी संघाच्या खात्यामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज विचार केला गेला काशनाथ कांबळीच्या माध्यमातून मात्र 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. मात्र अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सादर केली जाते. गोलंदाज
सचिन लांगीच्या माध्यमातून 5 चेंडू जबरदस्त मैदानात फेकले जातात आणि अंतिम चेंडू या षटकातील आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, सरळ एष्ट्यांचा भेद घेणारा आणि तिसरा धक्का लागेल 1 या धावसंख्येवरती. आणि अद्यापही 43 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतो किरण सांबरे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय कुमार कोकाटेला पाहू शकाल. ज्या प्रकारे पहिले षटक पूर्णपणे सचिन लांगीनं वर्चस्व दाखवून दिलं आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र पहिल्या सुरुवातीच्या फलंदाजांना मात्र पूर्णपणे निराशा दाखवली. मात्र इथून चांगला जर का खेळ दाखवला मधल्या फळीच्या फलंदाजांना तर नक्कीच डाव सापडला जाईल. 18 चेंडू आणि अद्यापही 43 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. मात्र जर का चांगली बॅटिंग दाखवली तर नक्कीच त्या धावांचा पाठलाग केला जाईल. बघा पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. अद्यापपर्यंत मात्र पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या आपण पाहतो बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी संघ. मात्र इथून जर का चांगली साजेदारी रचली गेली तर नक्कीच या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये आपण पाहतोय. बघा पंचांना विनंती असेल जास्त टाइम द्यायचा नाहीये, जास्त करून स्पीडअप घेण्याचा प्रयत्न करा मैदानामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाचा व्यूहरचनेचा जर का विचार केला गेला 4-5चं कॉम्बिनेशन चालू शकतं मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि त्या रीतीने जर का क्षेत्ररक्षण सजावट झाले असेल तर नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर काही पाहायला मिळालं. फक्त 1 धाव आणि त्यामध्ये 3 सफलता प्राप्त केल्या गेल्या आपण पाहतोय सचिन या गोलंदाज माध्यमातून. दुसरं षटक कुमारला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू कमालीचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूची उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र 1 सिंगल धाव. इथून मात्र डबल सिंगलनं काम चालणार नाही. जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रति षटकामध्ये एखादा विकेट मारणं आणि चांगली धावसंख्या बनवावी लागेल. प्रति षटकामध्ये चांगली जर का धावसंख्या बनवली तर नक्कीच या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक रोटेट झाले गेले. स्ट्राईकवरती किरण सांबरेला आपण पाहतोय चांगला खेळ करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील. तब्बल 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. अद्यापर्यंत मात्र पहिल्या चेंडू सामना करेल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला आणि तोपर्यंत 1 सिंगल धाव. डबल सिंगल साठी मात्र संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी सादर केली जाते आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिले षटक सचिन लांगीनं हाताळलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाते गोलंदाज कुमारच्या माध्यमातून. अद्यापर्यंत 2 चेंडू मैदानात फेकले गेलेत आणि 2 धावा खर्च केल्यात गेल्यात. मात्र इथून जर का या 44 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र विकेट किपरच्या मागे सेकंड स्लिप मध्ये मात्र झेल सुटला जातोय. झेलची संधी जरूर निर्माण झाली होती मात्र जीवदान मिळेल फलंदाजाला आपण पाहतोय आणि या संधीचं सोनं मैदानामध्ये करावं लागेल आपण पाहू शकाल. जर का अंतिम क्षणापर्यंत चांगली बॅटिंग दाखवली तर नक्कीच पुन्हा एकदा वापसी करण्याचा प्रयत्न केला जाईल आपण पाहतोय कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून. कारण सुरुवातीच्या 3 फलंदाज स्वस्तात बाद झालेत आणि तिथून मात्र पूर्णपणे बॅकफुटला बॅटिंग करत असताना कोंबल टेकडी संघाला आपण पाहतोय अद्यापर्यंत. पुढचा चेंडू मात्र सुरेख फटका मात्र आपण पाहू शकतो. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला मात्र खेळून काढलं जाते. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मात्र 2 धावा मैदानामध्ये. मात्र तिसरीचा प्रयत्न पाहावा लागेल. एकाच एंडला 2 फलंदाज नक्कीच आले होते मात्र तोपर्यंत मैदानामध्ये 3 धावा पळून काढल्या गेल्यात आणि या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आपण पाहतोय. मैदानामध्ये जरूर संघर्ष केला जातोय कारण मोठे पटके येत नाहीये आणि त्या कारणास्तव डबलला आणि सिंगलला प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील जर का विचार केला गेला
4 चेंडू मात्र जबरदस्त फेकी केलेत कुमारच्या माध्यमातून. मात्र इथून या 2 चेंडूवरती जर का एखादा चांगला फटका पाहायला मिळाला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपलं अस्तित्व पुनरागमन करण्याची संधी निर्माण करेल. पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल ऑन द कार्पेटने खेळून काढलं गेलाय. तोपर्यंत तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये आणि 2 धावा मैदानामध्ये पळून काढल्या गेल्यात. आणि या 2 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. अद्यापर्यंत आपण पाहू शकाल या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली कारण पहिले षटक जबरदस्त राहिले गेले. सुरुवात चांगली केली गोलंदाज सचिनच्या माध्यमातून आणि तिथून मात्र पुन्हा एकदा मात्र मैदानामध्ये डॉट चेंडू सांगता षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 3 गडी बाद असताना फक्त आणि फक्त 9 धावा. अद्यापर्यंत जर का विचार केला गेला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. 12 चेंडू मागे फक्त आणि फक्त 9 धावा आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि अद्याप तब्बल 35 धावसंख्येची गरज असेल. सामना कुठे का होईना मात्र लांब होत चाललाय कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र इथून या उर्वरित 12 चेंडू मागे जर का चांगली बॅटिंग दाखवली मैदानामध्ये तर नक्कीच या 35 धावा मात्र पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जाईल. 12 चेंडू आणि 35चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अपट्रॅकर जरूर होता. चेंडूमध्ये प्रचंड आपल्याला उसळी पाहायला मिळाली आणि डॉट चेंडू सांगता इथून एक डॉट चेंडू मात्र पुन्हा एकदा विचार केला गेला बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण पाहतो एक डॉट चेंडू जर का मैदानामध्ये आला तर नक्कीच पुन्हा एकदा पूर्णपणे संकटामध्ये सापडला. अद्यापर्यंत आपण पाहतो कोंबल टेकडी संघ इथून जर का डाव सावरायचा असेल तर प्रहार करणं फार महत्वाचं राहील. पुन्हा एकदा मात्र प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही. या सलगचा दुसरा मैदानामध्ये डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज विचार केला गेला अक्षय जोशीला पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी सादर केली जाते. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग दाखवली होती आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली होती आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जरूर कमबॅक केलं होतं. मात्र तिथून अप्रतिम आपण पाहतोय. या उत्तरार्धामध्ये गोलंदाजी अप्रतिम आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र ब्लॉकरला चेंडू हाताळला जातोय आणि डॉट चेंडू सांगता सलगचा तिसरा चेंडू डॉट खेळलाय फलंदाज किरण सांबरेला आपण पाहतोय. थोडंसं का होईना मात्र दबावाखाली बॅटिंग करत असताना सामना कुठे का होईना मात्र लांब होत चालला. अद्यापर्यंत 9 चेंडू आणि तब्बल 35 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये कोंबल टेकडी संघाला आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केले गेलं मात्र विकेट किपरला बीट करून पाहावं लागेल. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडूची अडवणी केली जाते. तोपर्यंत मात्र 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केले गेले. तिसरीचा प्रयत्न आणि पाहावं लागेल 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. गोलंदाजी सुंदर होते मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील मैदानामध्ये. या 3 धावेनं संघाची टोटल धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळाले मात्र क्षेत्ररक्षणाची थोडंसं का होईना मात्र साथ लाभली नाही आपण पाहतोय. या षटकातील विचार केला गेला 5वा चेंडू पुन्हा एकदा मात्र कमालीचा हुक केला जातोय. लॉंग स्टॉप रिजन मधून चेंडू जाईल सीमापार 4 धाब्यांसाठी हा दमदार चौकार. आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती चौकार आला. फलंदाज विचार केला गेला काशीनाथ कांबळेच्या माध्यमातून. समीकरण अद्यापही मात्र बॅलन्स असेल. 7 चेंडू आणि तब्बल 28 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू फार निर्णायक राहिला. आपण पाहतोय या चेंडूवरती मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये जर का एक चांगला फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी निर्माण केली जाईल कोंबल टेकडी संघाच्या माध्यमातून. मात्र थोडंसं का होईना गोलंदाजाला कानमंत्र देण्यास भाग पाडला गेला. आपण पाहतोय मात्र या षटकातील अंतिम चेंडू कशा रीतीने हाताळला जाईल मैदानामध्ये आपण पाहू शकाल. मॅच बॉल आला गेला आपण पाहतोय मैदानामध्ये. मात्र या चेंडूवरती जर का चांगला फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन केलं जाईल आपण पाहतोय. अद्यापर्यंत 16 धावा धावपुस्तकावरती लागल्या गेल्या. जरूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय
मात्र या चेंडू फार काही सांगून जाईल दोन्ही संघाला. आपण पाहतोय 7 चेंडू तब्बल 28 धावसंख्येची गरज असेल. पुन्हा एकदा त्याच मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल का आणि जबरदस्त शतरक्षण शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूची अडवणी केली जाते आणि तोपर्यंत मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. आपण पाहतोय या 2 धाबीनं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आणि अद्याप समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची. आपण पाहतोय 6 चेंडूने तब्बल 26 धावसंख्येची गरज असेल. समोर फलंदाज किरण सांबरेला आपण पाहतोय ज्या 3 षटकामध्ये करता आलं नाहीये जर का या एका षटकामध्ये करून दाखवलं तर नक्कीच या फलंदाजाला 2 ते 3 वर्ष कोणी विसरणार नाही. या कारण 6 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. पहिल्या चेंडू पासून जर का आक्रमक दाखवलं मैदानामध्ये तर नक्कीच पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल. गतीमध्ये परिवर्तन आणि स्लोवर रित्या चेंडू हाताळला जातोय आणि सामना मात्र पूर्णपणे आपण पाहू शकाल अंबेरपाडा टीमच्या बाजूने 5 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल मैदानामध्ये. मात्र सामना कुठे का होईना वन साइड आपल्याला पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र सामना वन साइड नक्कीच आपण पाहू शकाल कारण 4 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज असेल. जरी 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकले तरी सामना जिंकू शकत नाही. मात्र इथून पुन्हा एकदा संघर्ष केला जाईल का. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकाल. वारंवार डॉट चेंडू मैदानामध्ये फेकले जातात आणि त्या कारणास्तव मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलं अंबेरपाडा टीमच्या माध्यमातून. अंतिम 3 चेंडू आणि तब्बल 26 धावसंख्येची गरज. फक्त औपचारिकता बाकी असेल सामन्यामध्ये. आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र पाहावं लागेल रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल आणि विचार केला गेला स्टंपिंग केलं गेलं विकेट किपरच्या माध्यमातून आणि 18 या धावसंख्येवरती 4था धक्का लागेल. पूर्णपणे मात्र वर्चस्व गाजवलं आणि एकतर्फी सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. शिवराय यांची आठवण करून देणारं संगीत आपण पाहिलं गेला. पुन्हा एकदा मात्र लोवर फुल टॉस होता प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव आपण पाहतोय मैदानामध्ये. फक्त औपचारिकता बाकी असेल आणि या सत्रातील जर का विचार केला गेला अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. अद्याप 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 25 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे सामना कुठे का होईना एकतर्फी आपण पाहतोय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. मात्र सामना आपण पाहतोय या ठिकाणी जिंकला जातोय. अंबेरपाडा संघ अभिनंदन. आपण सरळ सेकंड फेरीमध्ये प्रवेश केला गेल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. हरलक कोंबलटेकडी संघ जबरदस्त खेळ दाखवला आपण पाहतोय. जशी तिसऱ्या सामन्याला सुरुवात होईल आपल्या समोर आवाज ऐकायला मिळेल द व्हॉइस ऑफ दामनी प्रकाशजी भगत प्रकाशजी झुगरे यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल.